नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. संपूर्ण कुंभमेळा हा भ्रष्टाचारानं बरबटलाय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांच्या नातलगांना आणि जावयालाच कंत्राटं मिळत आहेत असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या शिवसेनेनं नाशिकमधील खड्ड्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला. 10 जणांचे बळी खड्ड्यांमुळे गेलेत. कुंभमेळा मंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही असं राऊतांनी म्हटलंय. नाशिकला दत्तक घेणारे मुख्यमंत्री हे नाशिकचे अनौरस बाप आहेत असं राऊतांनी म्हटलं. जनआक्रोश मोर्चात आणलेला रेडा आता शिंदे आणि भाजपच्या नगरसेवकांच्या घरात घुसवू असा इशारा त्यांनी दिला. माझ्याकडे मगाशीच कागद आले आहेत. यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. चौधरी जावयाचं नाव. 27 कोटी रुपये एकाच दिवशी त्यांनी खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत. इथे कितीही कडेकोट बंदोबस्त करा. आमच्या दिल्लीमध्ये पण केला होता जंतर मंतरला. सगळे घुसले संसदेवर. मोदी आणि शहा पळून गेले तिकडे. तुम्ही कोण? अरे मोदी शहा भाग है, महाजन तू क्या है? घुसू आम्ही आतमध्ये. नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या. आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत. आम्हाला कालमर्यादा द्या. आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. तर ठाकरे आणि राऊतांनी एकतरी जिल्हा परिषद निवडून आणून दाखवावी असं प्रत्याव्हान महाजनांनी दिलंय. कुंभमेळ्याला बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाराचे खोटे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. कुंभमेळ्याच्या कामामध्ये कोणतीही फसवणूक झाली नसल्याचा दावा महाजनांनी केलाय. राऊतांना म्हणा, अहो एखादी महापालिकेला निवडून द्या. 17 महापालिका झाल्या, एक महापालिकेत लोक त्यांना निवडून देत नाही. त्यांचे खासदार आता सगळे सोडून गेलेले आहेत. आमदार त्यांच्या बरोबर नाहीत. त्यांनी किती वल्गना केल्या आणि त्यांनी किती अशी जुमलेबाजी केली शब्दांची, तर लोकांचा विश्वासच नाही त्यांच्यावर. 2.5 वर्षाचा कार्यकाळ उद्धवजींचा लोकांनी बघितलेला आहे. या काळामध्ये तुम्ही काय केलं ते बोलायला लावू नका. एक दिवस घराच्या बाहेर निघाले नाही, एक दिवस मंत्रालयात आले नाही, एक दिवस विधानसभेमध्ये तुम्ही आले नाही. तुम्ही कसल्या गोष्टी करतायत? आता सुद्धा खड्डे एवढं मोठं काम दिलेलं आहे. 35% बिलो गेलेलं आहे. 35% बिलो, 30% बिलो. आता मला सांगा, एवढं जर बिलो कॉम्पिटिशनच्या ठिकाणी केली जाते, इतकी पारदर्शकता आहे, क्वालिटीचं काम आम्ही करून घेतोय. त्याच्यामध्ये IIT आहे, त्याच्यामध्ये TCI आहे, टाटा कंपनीच्या ठिकाणी आहे. असे 3-3 लोक सुपरविजनला त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि अतिशय दर्जेदार आम्ही करून घेतो आहोत. मला वाटतं यामध्ये कुठलाही घोटाळा नाही. काम देत असताना तर मग आम्ही 5% 10% बिलो गेलेच नाही, पण तसं कुठे झालेलं नाहीये. सगळे कामं बिलो चाललेले आहेत. पुढची महत्वाची बातमी. दहशतवादी शेहजाद भट्टीचं नेटवर्क